नमस्कार. वसई विधानसभेचं प्रचाराचा जोर वाढत चाललेला आहे. प्रत्येक पक्ष आपापन केलेली कामं हे लोकांपर्यंत सांगणे आणि लोकांना आपल्याकडे आकर्षित करणे, जास्तीत जास्त मतं आपल्याकडे कशी येतील ह्या पद्धतीचं काम आज वसईत चालू आहे. आपल्यासोबत महायुतीचे उमेदवार स्नेहा दुबे पंडित ह्या आपल्यासोबत आहेत. मॅडमजी नमस्कार. नमस्कार. मॅडम, तुम्ही कोणता विषय घेऊन आज ह्या इलेक्शनमध्ये उतरलेले आहात? महायुतीचा एकच अजेंडा आहे, वसईचा सर्वांगीण विकास. वसई ज्या पद्धतीने वसईचा विकास व्हायला हवा होता, तो विकास इतक्या वर्षात झालेला नाहीये आणि तो विकास व्हावा अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे, वसईकरांची इच्छा आहे. आणि तोच सर्वांगीण विकास, मग ते हॉस्पिटल असू दे, शाळा असू दे, रस्ता असू दे, पाणी असू दे, वीज, ह्या मूलभूत सोयी सुविधांचा सुद्धा अभाव वसईमध्ये आहे. तर ह्या सगळ्यात आधी प्राधान्य आमचं ह्या मूलभूत सुविधांचा विकास करण्याकडे असेल. प्रत्येकाच्या घराघरात पाणी देण्याचा असेल, प्रत्येकाच्या घराच्या बाहेरचे रस्ते चांगले करण्याचा असेल, प्रत्येकाच्या घरामध्ये वीज देण्याचा असेल. आणि ती वीज, लाईट आहे आपल्याकडे, पण 4-4 तास लाईट जाते. तर हे जे सगळे प्रश्न आहेत, मूलभूत प्रश्न आहेत, ते आधी सोडवण्याचं आमचं प्राधान्य आहे. आणि त्यानंतर हे मूलभूत प्रश्न सुटल्यानंतर वसईचा विकास कसा होऊ शकतो, औद्योगिक विकास वसईचा कसा होऊ शकतो, वसईमध्ये IT पार्क आपण कसं आणू शकतो जेणेकरून वसईमध्येच रोजगार निर्मिती होऊ शकेल, वसईचा हरितपट्टा सुरक्षित ठेवून वसईचा इको टुरिझम आपण कसं वाढवू शकतो, त्या जेणेकरून इथल्या तरुण मुलांना, इथल्या स्थायिक भूमिपुत्रांना कसं जॉब मिळू शकेल, त्यांचं उत्पन्न कसं वाढू शकेल, वसईचा किनारपट्टा कसा सुरक्षित आपल्याला ठेवता येईल, वसईमधली शेती आहे, मच्छीमार मोठ्या संख्येने आहेत, त्यांचा व्यवसाय आपल्याला कसा वाढवता येईल. शीतगृह आजपर्यंत वसईमध्ये एकही नाही आहे. मग ह्या शेती व्यवसायाला आणि मच्छीमार व्यवसायाला शीतगृह कशी आपल्याला पुरवता येतील, असा एकूणच वसईचा सर्वांगीण विकास, चारही बाजूनी सांस्कृतिक विकास आपल्याला कशी करता येईल. वसईला खूप मोठी सांस्कृतिक परंपरा लाभलेली आहे, ती कशी जतन करता येईल, त्या सांस्कृतिक परंपरेचा विकास कसा करता येईल. तर ह्या सगळ्याच गोष्टींसाठी आम्ही निवडणूक लढवतोय आणि वसईच्या जनतेचा सन्मान करणारं, वसईतल्या लढाऊ कार्यकर्त्यांचा सन्मान करणारं असं चांगलं राजनैतिक प्रतिनिधित्व देण्यासाठी आम्ही ही लढाई लढतो आणि ही निवडणूक लढतो. इथे असं विरोधी पक्ष असं देखील बोलतात की महायुतीने जो उमेदवार दिलेला आहे तो बाहेरून आयात केलेला आहे किंवा नवीनच आलेला आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? हे जे म्हणत असतील ते कदाचित नवीन आले असतील वसईमध्ये, पण मला वसईमध्ये 38 वर्ष झाली. उलट मी असं म्हणेन की जे विद्यमान आहेत लोकप्रतिनिधी तेच आयात केलेले आहेत. कारण त्यांचं विधानसभा क्षेत्र वेगळं, ते स्वतः मतदानही वेगळ्या विधानसभा क्षेत्रात करतात आणि आरोप मात्र माझ्यावर करतात. तर माझा जन्म वसईत झालेला आहे, मी लहानाची मोठी वसईत झालेली आहे. माझं बालवाडी ते 10वीचं शिक्षण हे न्यू इंग्लिश स्कूल, बर्वे एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये झालेलं आहे. वांगणकर सर, हरपणकर मॅडम, सादलेबाई, अभ्यंकर मॅडम, नंदू पाटील मॅडम, भिडे सर, खूप मोठी यादी आहे की ज्या शिक्षकांमुळे माझ्यावरती संस्कार झालेले आहेत, त्यांनी माझी जडणघडण केलेली आहे आणि त्या शिक्षकांचे संस्कार घेऊन मी वाढलेली आहे. तर वसई माझ्यासाठी नवीन नाही, वसई माझी आहे आणि मी वसईची आहे. माझं लग्न वसईमध्ये झालं, जीजी कॉलेज च्या प्रांगणामध्ये माझं लग्न झालं. मी आता वसईमध्येच एव्हरशाईन सिटीमध्ये राहते. पहिलं मत मी जे दिलं 18 वर्षाची झाल्यावर, तेही वसई विधानसभेतच दिलं आणि तेव्हापासून आतापर्यंत माझं मतदानही वसई विधानसभेतच आहे. माझी डिलिव्हरी वसईमध्ये झाली, माझी दोन्ही मुलं वसईत शिकतात. मग आता हे एवढं सगळं वसईत असताना मी कशी बाहेरची असू शकेन. त्याच्यामुळे ज्यांचा हा प्रश्न आहे ते कदाचित वसईत नवीन असेल, पण मी मात्र वसईचीच आहे आणि वसईची जुनी आहे. जे लोक पूर्वीपासून वसईचे आहेत ते मला चांगलं ओळखतात. वसईच्या संस्कृतीची चांगली मला जाण आहे. मी कुपारी नाच केलेला आहे, काळ्या घोड्याला वसईचं सांस्कृतिक जे आपण इकडनं नेतो, आपले नाच नेतो, काय करतो, सांस्कृतिक आपण दर्शन घडवतो, तर तसं काळ्या घोड्याला आम्ही वसईचा एक ग्रुप जाऊन कुपारी नाच केलेला आहे आमच्या शाळेच्या वयामध्ये. त्याच्यामुळे वसई ही माझी आहे, ह्याच्यापेक्षा जास्त मला काही बोलायचं नाही आहे ह्या बाबतीत.
तुम्ही वसईची जी गाव एरिया आहे, वसई जो हरित पट्टा आहे, ह्यासाठी तुमच्या मनात काही प्लॅनिंग आहेत का? वसईचा जो हरित पट्टा आहे तो वसईलाच नाही तर पूर्ण मुंबई शहराला आणि आजूबाजूच्या परिसराला ऑक्सिजनचा पुरवठा करतो आणि तो खूप म्हणजे त्याचं संरक्षण होणं गरजेचं आहे, त्याचं जतन होणं गरजेचं आहे आणि ते करण्यासाठी जे काही करावं लागेल, शासनाबरोबर आता आपलं महायुतीचं सरकार आहे, नरेंद्र मोदीजींचं सरकार आहे, वेगवेगळ्या विविध योजना आहेत ज्यांनी हरित पट्टा संरक्षित ठेवून त्या भागाचा विकास करता येतो. तर अशा योजना अंमलात आणून वसईचं हरित पण टिकवून, वसईचं गाव पण टिकवून, वसईचा विकास कसा करता येईल, वसईतल्या लोकांचा विकास कसा करता येईल ह्याकडे लक्ष देण्याचं माझं प्राधान्य असेल. मागे तुमचे वडील देखील इथे आमदार होते. ह्या वेळेला ते जोमाने काम करताना कुठे दिसत नाहीत. त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? रस्त्यावर फिरणं म्हणजे जोमाने काम करणं असं होत नाही. त्यांची काम करण्याची पद्धत वेगळी आहे. ते माझ्या पाठीशी आहेत. त्यांच्याच पुण्याईने आज मी वसईमध्ये उमेदवारीसाठी उमेदवार म्हणून उभी आहे. त्यांची पुण्याई माझ्या पाठीशी आहेच. मी जिथे जिथे जाते तिथे तिथे मला खूप चांगला प्रतिसाद मिळतोय आणि त्यांचं काम ते करतायत. त्यांना माहिती आहे ते काय करायचं आहे, ते करतायत आणि मला खात्री आहे की त्यांच्या आशीर्वादांमुळे देवेंद्र फडणवीसांनी जो माझ्यावरती विश्वास टाकलाय आणि जी शक्ती त्यांनी माझ्या पाठी उभी केली आहे, त्यामुळे आमचा विजय हा निश्चित होईल. मागे काही लोक बोलायचे की 29 गावं ही वगळणार होती. त्यासाठी भाऊनी आंदोलन देखील केलेलं. त्यानंतर अजून आजपर्यंत 29 गावं वगळली नाहीत. त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? हा जेव्हा लढा सुरू झाला तेव्हा भाऊ आमदार नव्हते. भाऊ आमदार नसताना वसईतल्या गावांसाठी, वसईतल्या जनतेसाठी आणि भाऊंचा एक स्वभाव आहे, जिथे जिथे अन्याय होतो तिथे तिथे भाऊ धावून जातात. मग ते वसई असू दे किंवा नेपाळ असू दे किंवा राजस्थान असू दे किंवा मध्य प्रदेश असू दे किंवा पालघर जिल्ह्यातला जव्हार मोखाडा असू दे, हे सगळ्यांनाच माहिती आहे, जिथे जिथे अन्याय होतो तिथे तिथे भाऊ आणि भाऊंची श्रमजीवी संघटना, आमची श्रमजीवी संघटना धावून जाते. त्यामुळे जेव्हा वसईचा प्रश्न निर्माण झाला तेव्हा भाऊ इथे आले. इथल्या सर्व स्थानिकांना आणि सगळ्यांना बरोबरीने घेऊन खूप मोठा लढा उभारण्यात आला. त्यामध्ये खूप वसईकरांचंही योगदान आहे आणि खूप तीव्रतेने, एकीने, एकजुटीने हा लढा लढण्यात आला आणि त्यानंतर वसईच्या लगेच पहिलं मला वाटतं उपोषण झालं. 5 जण उपोषणाला बसली होती आणि तो इतिहास आहे सगळा, खरं खूप मोठा इतिहास आहे आणि तो वसईतल्या लोकांना माहिती आहे. पण त्यानंतर निवडणुका आल्या. सगळ्यांनी हे ठरवलं की लोकप्रतिनिधी जर आपला असेल तर आपले विषय सुटू शकतात आणि त्यामुळे सगळ्यांनी एकजूट होऊन भाऊंना निवडूनही दिलं. सगळे पक्ष त्यावेळेला एक झाले होते सत्ताधाऱ्यांविरोधात आणि तेव्हा निवडूनही दिलं. पण भाऊंनी हा विचार केला नाही की मी आमदार झालो, आता माझं काम संपलं, आता मी लोकांसाठी काम काय करायचं, जसं इतर लोकप्रतिनिधी करतात हे आपण 30 वर्ष बघतोय. निवडून आल्यानंतर लोकांशी काही घेणं देणं नसतं, पण तसं भाऊंनी केलं नाही. आमदार झाल्यानंतरही सरकार विरोधी पक्षामध्ये भाऊ बसले अपक्ष आमदार असताना आणि जे तेव्हाचं सरकार होतं, काँग्रेसचं सरकार होतं, त्या काँग्रेसच्या सरकारविरुद्ध ज्या सरकारने ती गावं घेतली होती महानगरपालिकेला, ज्या सत्ताधाऱ्यांमुळे घेतली होती, म्हणजे आताचं बहुजन विकास आघाडी आणि काँग्रेस सरकार जे आता समोरासमोर उभे आहेत, ह्या दोघांनी मिळून ही गावं घेतली होती, त्यांच्या विरोधात भाऊ लढले. आमदार असताना सुद्धा प्राणाची बाजी लावून लढले. पहिल्यांदा जेव्हा उपोषणाला बसले होते त्यांना डायबिटीस होतं, ब्लड प्रेशर होतं, तब्येत 4थ्या दिवशी त्यांची खूपच खालावली होती, म्हणजे अक्षरशः मरणाच्या दारात पोहोचले होते. आणि मग त्यावेळेला जो पोलिसांनी लाठीचार्ज केला त्यावेळेची परिस्थिती सगळ्यांना माहिती आहे. युट्यूबवर जाऊन तुम्ही आताही टाकलं 5 मार्च लाठीचार्ज, तुम्हाला दिसेल की त्यावेळेला परिस्थिती काय होती. मीही तिकडे होती, मीही त्याची साक्षी आहे. साक्षी म्हणण्यापेक्षा मी स्वतःच्या पाठीवरती लाठ्या खाल्लेल्या आहेत. माझे कपडे त्यावेळेला पोलिसांनी, मी भाऊंना सोडत नाही म्हटल्यावर माझे कपडे त्यावेळेला फाडलेले आहेत. त्याच्यामुळे जर लोकांच्या मनात असेल की स्नेहाताईंनी काय केलं, भाऊंनी काय केलं, तर लोकांना ज्यांना माहिती आहे त्यांना माहिती आहे, ती लोक बोलत नाहीत. आणि त्यानंतर भाऊ 89 किलोमीटर चालत गेले. आजही भाऊंच्या पायाच्या ज्या नसा आहेत त्या डॅमेज झालेल्या आहेत न्यूरोपॅथीमुळे, कारण की त्यावेळेला डायबिटीस असल्यामुळे इतका प्रवास भाऊंना शक्य नव्हता. तरीही तो कशासाठी केला,
कोणासाठी केला? तर वसईसाठी केला, गावासाठी केला, त्या गावातल्या लोकांसाठी केला. आणि हे एवढं सगळं करून विधानसभेमध्ये ज्या प्रखरतेने भाऊंनी मांडलाय तो प्रश्न, तोही जाऊन बघावा. तोही युट्यूबवरती आहे की भाऊंनी कशी भाषणं केलेली आहेत, किती प्रखर विधानसभेमध्ये भाऊ बेड्या घालून असे बसले होते विधानसभेच्या पायरीवरती. असं आंदोलन वसईच्या नाही, महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये कोणत्याही आमदाराने केलेलं नसेल. तशी आंदोलनं भाऊंनी आमदार झाल्यानंतरही केलेली आहेत. आणि हे एवढं सगळं करून शासनाला भाऊंनी भाग पाडलं ती गावं वगळण्यासाठी. म्हणजे भाऊंनी जो लोकांना शब्द दिला होता की मी आमदार झाल्यावर शासनाला मी भाग पाडेन गावं वगळण्यासाठी, तो शब्द भाऊंनी पूर्ण केलेला आहे. आणि त्यानंतर जे काही झालं हे लोकांना सगळं माहिती आहे. त्याच्यामुळे हा जर प्रश्न लोकांच्या मनात असेल की भाऊंनी शब्द दिला होता तो भाऊंनी पाळला की नाही पाळला, भाऊंनी केलं की नाही केलं, तर हे स्पष्ट आहे. जो भाऊंनी शब्द दिला होता तो भाऊंनी त्यांच्या प्राणाची बाजी लावून तो प्रश्न सोडवला आणि तो पूर्ण केला. नंतर त्या प्रश्नाचं जे काही राजकारण झालं तो प्रश्न वेगळा आहे. त्यामुळे त्या प्रश्नामध्ये मला पडायचं नाहीये. कारण आत्ता जो प्रश्न आहे ना तो महत्वाचा आहे. आता वसईचं भविष्य काय आहे, आता वसईच्या भविष्यासाठी कोण लढणार आहे, आता वसईच्या भविष्यासाठी कोणाला काम करायचंय. ज्यांनी 30 वर्ष वसईचा बट्ट्याबोळ केला त्यांनाच परत संधी द्यायची आहे का नवीन एखाद्या उमेदवाराला संधी देऊन? भाजपाला 40 वर्षानंतर कमळ चिन्ह मिळालंय वसईमध्ये. भाजप पहिल्यांदा लढतंय. 40 वर्षानंतर एका महिला उमेदवाराला मिळालंय. म्हणजे तारामाईंनंतर माझं सौभाग्य आहे की मी एक महिला म्हणून उभी आहे वसईचं प्रतिनिधित्व करण्यासाठी. तर लोकांनी सकारात्मक विचार करावा. महायुतीचं सरकार येणारच आहे, मोदीजींचं सरकार केंद्रामध्ये आहे. त्यामुळे जे सरकार असतं त्याचाच जेव्हा आमदार असतो, लोकप्रतिनिधी असतो, तेव्हा प्रश्न सुटण्यासाठी खूप मदत होते आणि खूप सहजगत्या प्रश्न सोडवले जातात. हा फक्त इथलाच नाही, सगळीकडचाच अनुभव आहे. तर त्यामुळे मला असं वाटतं लोकांनी विचार करावा आणि कमळाला मतदान करून एक नवा लोकप्रतिनिधी, एक मला असं वाटतं नव्या उमेदीचा लोकप्रतिनिधी. माझं वय बघा, इतर उमेदवारांचं वय बघा. माझ्याकडे बरीच वर्ष आहेत वसईसाठी काम करण्यासाठी. इतरांबाबतीत मला काही बोलायचं नाहीये. पण म्हणून हा सगळा विचार करून मतदारांनी मत द्यायची आहेत. वसईचे लोक सुज्ञ आहेत, विचार करणारे आहेत आणि आता एकाधिकारशाहीला वैतागलेले आहेत. तर आपण ऐकलं स्नेहा मॅडमचं म्हणणं आहे की मी वसईसाठी चांगलं काम करू शकते, माझ्याकडे अनुभव आहे, माझ्याकडे ऊर्जा आहे, मी वसईसाठी चांगलं काम करू शकते. आणि जे लोक बोलत आहेत की मी वसईची नाही, तर माझा जन्म देखील वसईत झालेला आहे, माझं शिक्षण देखील वसईत झालं आहे आणि मी आज राहते देखील वसईमध्ये. त्यामुळे तुम्ही बीजेपीचे अधिकृत उमेदवार ह्यांनाच मत द्यावं असं त्यांचं लोकांना अपील आहे. वसई लाईव्ह न्यूज साठी दिलीप डाबरेसह मोजेस डिसूजा, वसई. नमस्कार.